नमस्कार, मी आकाश जाधव. नैनिताल बँकेची एक ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे, त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही जणांना वाटतं की एवढी स्पेसिफिक ॲड घ्यायसाठी तर अशा ॲडव्हर्टिजमेंटवर खूप लोकांचं लक्ष कमी असतं. त्यामुळं अशांबद्दलची माहिती जी ती सांगणं क्रमप्राप्त आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण आपला व्हिडिओ 2 पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण PDF वाचून घेऊयात आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण साधारणतः तुमच्या याच्याबद्दलचे डाऊट्स असतील ते डाऊट्स आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. पहिल्यांदा ते सगळं स्टार्ट करत असताना जस्ट एक अनाऊन्समेंट मला करायची, ती म्हणजे आपली जी जेवढ्या काही ऑनलाईन बॅचेस आहेत सध्या, आय प्रथम ॲप जे जुनं नाव होतं आणि नवीन संकल्प 247 ॲपवर, त्यावर आपण इंडिपेंडन्स डे निमित्त 15 ऑगस्टपासून ते 19 ऑगस्टपर्यंत 35% डिस्काउंट ठेवलेलं आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना IND35 इंडियाचा IND35 हा कोड जो आहे तो वापरायचा आहे. 19 तारखेपर्यंत ह्या सगळ्या बॅचेस जे आहेत ते विद्यार्थी बाय करू शकतात साधारण हा कुपन कोड वापरून. आपण त्यामध्ये आणि ऑफलाईन आपली जी बॅच आहे ती ऑफलाईन बॅच संभाजीनगर इथे आपली 26 ऑगस्टपासून स्टार्ट होती आहे. ऑनलाईन बॅच जी आहे ती 29 ऑगस्टपासून स्टार्ट होती आहे. तर हे अपडेट मला ह्यातून द्यायची होती. आपण थोडंसं पुढे येऊयात आणि आपल्या आजच्या ॲडव्हर्टिजमेंटबद्दल बघूयात. हे बघा, ही आहे ॲडव्हर्टिजमेंट. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला वाटत असेल, नाव नैनिताल बँक आहे तर याच्या शाखा ज्या आहे हे नैनिताल सोडून दुसरीकडे नाहीत असं काही नाही. 171 शाखा आहेत आणि 5 राज्यांमध्ये आहेत: उत्तराखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, राजस्थान. ह्या 5 राज्यांमध्ये बँकेला 100 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेले आहेत. जरी ही प्रायव्हेट बँक असेल, शेड्यूल्ड कमर्शियल बँकेमध्ये प्रायव्हेट बँक असेल, त्या बँकेचा जवळपास 99% शेअर होल्डिंग ही बँक ऑफ बडोदाकडे आहे. बघा, ह्या बँकेचं 99% जे शेअर होल्डिंग आहे ते बँक ऑफ बडोदाकडे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बँकेचं जे हेडक्वार्टर आहे, हेड ऑफिस आहे, ते नैनितालला आहे. तर लोक जे ते वेगळं फिरायला जातात, आपल्याला वेगळं फिरायला जायची गरज नाही. आपल्याला काय सांगतात, तू जर नोकरी तिथं काही लागली तर अशा वेळेला एखाद 2 कामं आपले जे ते होऊ शकतात. बँकेला 100 वर्ष झालेले आहेत. बँकेच्या काही वेगवेगळ्या जागा आहेत, काही वेगवेगळे बदल आहेत बरं का त्यामध्ये. जसं की एज लिमिट जी आहे ती कोणत्याही नॅशनल बँकेची 21 ते 30 असते, यांची 21 ते 32 आहे. 31 जुलै ही कट ऑफ डेट आहे तुम्हाला एज कॅल्क्युलेशनची, आणि 30 एज लिमिट नाही आहे, ती 32पर्यंत आहे. 20 जागा आहेत POच्या. त्यानंतर IT ऑफिसरच्या ज्या त्या 2 जागा आहेत. त्या पद्धतीनं प्रायव्हेट बँक असल्यामुळं त्याच्यामध्ये वेगळं रिझर्वेशन जे ते असणार नाही आहे. POसाठी ग्रॅज्युएशनमध्ये 50% मार्क पाहिजे. त्यानंतर ग्रॅज्युएशन ही UGC अप्रूव्ड पाहिजे आणि ती त्याच्यामध्ये आपलं जे मुक्त विद्यापीठ आहे ते चालून जाईल. नॉलेज ऑफ कम्प्युटर ऑपरेशन इज एसेन्शियल, होऊन जातं, ते काही प्रॉब्लेम नाही. वर्क एक्सपिरियन्स लागत नाही. आणि दुसरी पोस्ट आहे IT ऑफिसरची, ज्यामध्ये 2 जागा आहेत. त्यासाठी ग्रॅज्युएशन पाहिजे कम्प्युटर सायन्स, IT, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन विथ 60% मार्क्स, ह्या पद्धतीने सांगितलेलं आहे. त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स नील सांगितलेला आहे. ह्या प्रेफरेबल वर्क एक्सपिरियन्सचा काही फरक नसतो बरं का, त्यामुळे टेन्शन नका घेऊ. वर्क एक्सपिरियन्स दोन्हीसुद्धा पोस्टला लागत नाहीत. त्याच्याशिवाय 2 पोस्ट आहेत त्याला लागतो. मी त्याच्याबद्दल जास्त काही डिस्कस करत नाही. आपल्याला फ्रेशरसाठीच्या पोस्ट बघायच्यात. पगार जो आहे तो बघा, जो नॅशनलाइज बँकांचा पे स्केल आहे बिलकुल तोच पगार आहे. मी पाठीमागे एक फेडरल बँकेचा व्हिडिओ बनवला, त्यात सुद्धा सांगितलं होतं की ती बँक ही IBA सोबत संबंधित आहे. ही सुद्धा बँक जी आहे ते IBA सोबत असोसिएटेड आहे, इंडियन बँक्स असोसिएशन, IBA म्हणजे. तर त्याचं बेसिक जे आपल्या नॅशनलाइज बँकेचं 48,480 असतं तेवढंच बेसिक आहे. तर ह्यांचा सुद्धा पगार, तुमचा ग्रॉस पगार 80,000 रुपये पर महिनाच असणार आहे. 80,000 पर मंथ. तुमच्या नॅशनलाइज बँकेचा पगार वाढला, यांचा ऑटोमॅटिकली वाढेल. त्यामुळं वेगळं याच्यासाठी काही नसेल. बॉन्ड जो आहे तो 3 लाखाचा आहे, 2 वर्षाचा. तुमच्यापैकी मराठी पोरं काही जण म्हणतील, पण यार सोडून येताना मला तर काही तिथं आयुष्यभर थांबायचं नाही आहे. समजा माझं दुसरीकडे सिलेक्शन झालं तर मी 3 लाख का देऊ? दादा, तुझा पगारच तेवढा आहे की तुझ्या 4 महिन्याचा पगार म्हणजे ती बॉन्डची अमाऊंट आहे. त्यामुळं ज्यावेळेला तुम्ही ह्या पगाराची नोकरी सोडाल, तुम्ही निश्चितच 80,000 महिना म्हणजे बऱ्याचशा 10 लाखाचा पगार सोडाल. तुम्ही 10 लाखाचा सोडाल, कुठेतरी 12 लाख, 14 लाख, 16 लाखाचा अपेक्षित पगार करतायत. मग 10 लाखाचा सोडून जेव्हा तुम्ही 12-14 लाखाचा मोठा पगार पाहतायत उद्या चालून, त्यावेळेला ही 3 लाखाची जी अमाऊंट आहे ती कमी असणार आहे. आज बिईंग अ फ्रेशर, बिईंग अ विद्यार्थी, ही जरी जास्त असेल, तेव्हा 10ची नोकरी सोडून 12, 13, 14 लाखाची नोकरी येताना साधारण हा वाला पाठ जो तो तेवढा मोठा असणार नाही आहे. थोडा अजून पुढे ॲप्लिकेशन प्रोसेस IBPS एक्झाम घेत असल्यामुळे प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळं बिलकुल त्याच पद्धतीने आहे. 1500 रुपये ॲप्लिकेशनची फीस आहे, जी सगळ्यांसाठी 1500 असणार. ह्या अशा गोष्टींमुळं एक्झामचे ॲप्लिकंट कमी असतात बरं का खूप. ह्या गोष्टींमुळं ॲप्लिकंट कमी असतात, म्हणून मला असं वाटतं तुम्ही लोकांनी अप्लाय करावं म्हणून. जागा बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या
बिलकुल त्याच रेशिओमध्ये ॲप्लिकेशन असतात जो आपण याच्याआधी डिस्कस केलेला आहे. आणि एक एक्झाम जी आहे ती हल्द्वानी डिस्ट्रिक्ट नैनीताल, डेहराडून, रुड़की, बरेली, मीरत, मुरादाबाद, लखनौ, जयपूर, दिल्ली, NCR आणि अंबाला ह्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे ट्रेन जातात, इथपर्यंत ट्रेन जातात. त्यातल्या तुम्ही बघा, दिल्लीसारखं शहर आहे, लखनौसारखं शहर आहे, तुम्हाला जाता येता महाराष्ट्रातून स्पेशली मुंबई पुण्यातून ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सापडतात. तर म्हणून तुम्ही जर त्याचं बुकिंग व्यवस्थित करून ठेवलं तर येण्या जाण्याचा खर्च हा ड्रास्टिकली कमी होऊ शकतो. त्यातले जर तुम्ही ग्रुपनं गेलात तर अजून जास्त चांगलं होईल. ग्रुपनं गेलात तर यापैकी तुम्हाला जेही कन्व्हिनियंट सेंटर आहे, म्हणजे तुमच्या गावापासून तुम्ही कुठलेही आहात, तुम्ही नागपूरचे आहात, वर्धेचे आहात, तुम्ही खाली रत्नागिरी सिंधुदुर्गचे आहात, कोल्हापूर सोलापूरचे आहात, तुम्ही कुठूनही आहात, साधारण तुम्हाला जाणे येण्यासाठी जे आहे तुम्हाला तुमच्या गावाहून तुमच्या गावाच्या आसपास समजा नाही नाशिकहून मिळालं, नाही फॉर एक्झाम्पल बुलढाण्याहून मिळालं तर तुम्हाला काहीतरी खामगावून मिळेल, नाही काही तर भुसावळहून मिळेल. तर जवळच्या ठिकाणाहून तुम्हाला मोठ्या लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या त्या सापडतील त्याच्याबद्दल डाऊट नाही आहे. तर तुम्ही गेलं पाहिजे. ह्यापैकी तुम्हाला जिथे डायरेक्ट रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे, समजा उद्या पेपर आहे तर आज संध्याकाळी किंवा आज रात्रीपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, अशा पद्धतीने तुम्हाला जायचं आहे आणि तुम्ही गेलं पाहिजे असं मला वाटतं. हां सर, ह्याच्यामध्ये आपले कोणता विद्यार्थी लागलेला आहे का? त्याचं उत्तर आहे हो. मी विचारल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी कन्फर्म केल्यानंतरच त्याचा व्हिडिओ बनवला. ठीक, अजून थोडंसं पुढे या. आपण पुढे याच्यामध्ये एक्झामसाठीचा जो सिलेबस आहे PO साठीचा, POमध्ये तुम्हाला रिजनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस, कम्प्युटर आणि क्वांट 40-40-40-40-40 200 प्रश्न 200 मार्क. आणि वेळ जो आहे तो 145 मिनिट, म्हणजे 2 तास आणि वरती अजून एक्स्ट्रा 25 मिनिट. फक्त इंग्लिशमध्ये पेपर असेल, सेक्शनल टाईम लिमिट असणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग जी ती 1/4 असणार आहे. तर पेपरची डिफिकल्टी लेवल ग्रामीण बँकेच्या PO मेनसारखी असेल. पेपर लगेच सप्टेंबरमध्ये आहे, त्यांनी शेड्यूल पण सांगितलेलं आहे लगेच सप्टेंबरमध्ये. त्याच्या एक्झामबद्दलचे जे काही अपडेट माझ्यापर्यंत आले मी तुमच्यासाठी सगळ्यात आधी व्हिडिओ बनवून देईल. रिझन काय, मला माहिती तुम्हाला बुकिंग करायची असते त्यामुळं जसं याचं अपडेट आलं मी लगेचच्या लगेच याचा अपडेट तुम्हाला वेगळा स्पेशल व्हिडिओ टाकून देईल, मी टेलिग्राममध्ये टाकून देईल, काही ना काही त्याचं अपडेट जे ते लवकर टाकून देईल. ठीक आहे, तर त्यामुळं हा एक पार्ट. आणि मला माहिती आहे तुमच्यापैकी काही जण जे ते जे खूप सिरियस आहेत ते ऐकतात. IT मध्ये पण 2 जागा आहेत, तुम्ही IT साठीच्या सिलेबसमध्ये त्यातलं कम्प्युटर काढलेलं आहे, कम्प्युटरच्या ठिकाणी प्रोफेशनल नॉलेज, बाकी सगळं सेम आहे. या पद्धतीने करू शकता. निगेटिव्ह मार्किंग जे ते 1/4 असेल, एका प्रश्नाला 4 ऑप्शन जे ते असणार आहेत. पुढे एकच ॲप्लिकेशन प्रत्येकानं करायचे, एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशन करायचं नाही. 2 पोस्टला जरी इलिजिबल असेल तरी ॲप्लिकेशन एकच करायचं आहे. ॲप्लिकेशनची लास्ट डेट ही 31 ऑगस्ट आहे आणि एक्झाम लगेच सेकंड वीक ऑफ सप्टेंबरमध्ये, पुढच्या 10-15 दिवसात लगेच परीक्षा असेल. बरं, मी काय म्हणतो, उद्या जाऊन तुम्हाला ग्रामीण बँकेची PO मेन्स द्यायची आहे, ग्रामीण बँकेची असिस्टंट मेन्स द्यायची आहे. जर का त्या लेवलचा पेपर त्याच्या आधी 15 दिवस आधी आपल्याला मिळत असेल, 29 सप्टेंबरला IAS ग्रामीण बँकेची PO मेन्स आहे. ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये ग्रामीण बँकेची असिस्टंट मेन्स असेल. त्याच्या आधी तुमची एक चांगली प्रॅक्टिस होऊन जाते बघा ह्या निमित्तानं. बाकी विचार तुम्हाला करायचा आहे, त्याच्या पुढे मी सांगणार नाही. तर अशा पद्धतीने बेनिफिट जे आहेत ते ह्या गोष्टीचा होतो. केल्याने देशाटन म्हणलेलं आहे की जिथं जिथं जेवढं आपण फिरून आलो तेवढं आपली स्वतःची बुद्धी, आपल्या स्वतःच्या गोष्टी ज्या आहेत ह्या वाढत असतात. तर तुम्ही लोकांनी याला अप्लाय करावा असं मला वाटतं. त्यानंतर सर वेकन्सी लेस आहेत दादा, त्याच रेशोमध्ये जे ते फॉर्म येत असतात. सर पोस्टिंग फक्त नैनिताल असेल की 5 राज्यांमध्ये असेल, 5 राज्यांमध्ये कुठेही असेल. त्यामुळे तुम्हाला राजस्थान आलं जवळ, तुम्हाला म्हणजे महाराष्ट्रापासून जवळचं म्हणतो मी. त्यानंतर दिल्ली आहे, उत्तर प्रदेश आहे तुम्हाला, आणि कनेक्टिव्हिटीसुद्धा तिथे चांगली आहे आणि दिवसेंदिवस कनेक्टिव्हिटी जी ती चांगली होतच चालली. तुम्ही पाहत असाल सध्याला मुंबई दिल्ली महामार्ग जो आहे तो पुढच्या काही दिवसात इनफॅक्ट उघडलेला आहे. दिल्लीपासून ते जयपूरपर्यंत जवळपास हा मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे उघडलेला आहे सध्याला. आणि पुढच्या जवळपास वर्षभरात जे ते मुंबईपासून दिल्लीपर्यंतचा पूर्ण 1200-1300 किलोमीटरचा स्ट्रेच उघडून 12 तासामध्ये एक बस, एक कार जी आहे ती मुंबईहून दिल्लीला जिथे जाऊ शकेल अशी व्यवस्था होती आहे. भारतात अजून भरपूर एक्सप्रेसवे बाकी सगळ्या गोष्टी चालू आहेत. विमानाची कनेक्टिव्हिटी वाढते आहेत. महाराष्ट्रातले छोटे छोटे शहरं जे आहेत इथपासून दिल्लीला कनेक्टिव्हिटी जी ते वाढते. म्हणजे आधी जी कनेक्टिव्हिटी फक्त कनेक्टिव्हिटी मुंबई, पुणे, नागपूर या ठिकाणून असायची, आता त्याच्याशिवाय फ्लाईटची भरपूर संख्या जी आहे ती संभाजीनगरसारखे ठिकाण, नाशिक आहे, आता कोल्हापूरसुद्धा दिल्लीसोबत कनेक्ट होतं आहे, नांदेडसुद्धा होतं आहे. तर ह्या पद्धतीनं असे भरपूर शहरं जे आहेत ते दिल्लीसोबत डायरेक्टली फ्लाईटने कनेक्टेड होत आहेत. तर त्यामुळं कनेक्टिव्हिटी हा जो पार्ट आहे हा दिवसेंदिवस जो आहे तो त्या मानानं जो तो गौण होत चाललेला आहे.
पुढे प्रमोशन, पोस्टिंग आणि सॅलरी. मी आता सांगितली सॅलरी 80,000. बाकी सेम असणार आहे ते नॅशनलाइज बँकांसारखं. इनफॅक्ट ह्या बँकेमध्ये जे आहेत ना, जे वरच्या लेवलचे लोक असतील, ईडी, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर किंवा जनरल मॅनेजर, हे बऱ्यापैकी मला वाटतं बँक ऑफ बडोदाचेच असतील लोक, कारण की बँक ऑफ बडोदा प्रमोटर बँक आहे. जवळपास 99% हिस्सा याच्यामध्ये बँक ऑफ बडोदाचा आहे. त्यानंतर हा एक्सपिरियन्स SBI CBIला वर्क कामाचा असेल का 101% कामाचा असेल. बाकी कोणत्याही बँका असतील सगळ्यांसाठी याचा वर्क एक्सपिरियन्स कामाचा असेल, कारण की ही भारतातली प्रायव्हेट बँक आहे विच इज ऑलमोस्ट कम्प्लिटली ओन्ड बाय नॅशनलाइज बँक. तर त्यामुळं ह्याचा अनुभव सगळीकडे चालतो, कारण की ही शेड्यूल्ड कमर्शियल बँक आहे. एक्झामचे सेंटर जे आहेत ते मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या गावापासून जी डायरेक्ट कनेक्टिव्हिटी ह्या दिलेल्या सेंटरपैकी कोणत्या गावाला असेल तर तशा पद्धतीने तुम्ही विचार केला पाहिजे. त्यामुळे मी म्हणत नाही की दिल्लीच बघा किंवा लखनौच बघा, कारण की तुमच्या गावाहून कशा ट्रेनचं शेड्यूल आहे त्या पद्धतीने तुम्हाला आदल्या दिवशी फक्त तिथे जाऊन थांबायचं आहे. बाकी एक्झामचं जसं मला कळालं मी आधी तुमच्यासाठी सांगतो, कारण की माझी इच्छा आहे. मला अजूनही वाटतं की 20+2 22 जागांपैकी एक 4-5 मुलं समजा आपले सहज लागू शकतात जर आपण आपल्या साईडनं फॉर्म जे आहेत ते वाढवले तर. आणि माझा नेहमीच अनुभव पण सांगतो की अशा पद्धतीनं मी अशी एखादा व्हिडिओ बनवला की निकाल लागल्यानंतर मला एखादा फोन येतो, सर मी त्याला अप्लाय करत नव्हतो, व्हिडिओ बघितला, मी अप्लाय केलं, नाहीतर ती एक्झाम तशी सुटून गेली असती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एक्झाम दिली, सर माझं सिलेक्शन झालं. जर सांगितलंच नसतं तर माझं सिलेक्शन झालं नसतं. हे मी ॲज गुड ॲज प्रत्येक माझ्या छोट्या व्हिडिओसाठी ऐकतो. आता पाठीमागे मी फेडरल बँकेचा बनवला होता, मी LIC HFLचा बनवला होता. हमखास मी आज सांगतो की मला कॉल येणार, ह्याच्यासाठी पण मला एखादा दुसरा कॉल येणार. तर माझी इच्छा आहे की असा कॉल हा तुमचा असावा. बाकी तुम्ही विचार करा, तुम्ही तुमच्या हिशोबाने ठरवा. हीच माहिती मला या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. धन्यवाद.